या या या. ही माझी मुलगी, तिला जे काय विचारायचं असेल ते विचारा. हे बघा, तुमच्या मुलीला आम्ही नंतर विचारू, पहिल्यांदा आमचं म्हणणं ऐकून घ्या. या ठिकाणी नवरदेव आमचा आलेला नाही आणि नवरदेवाचा मी मामा. माझ्या भाच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. माझा भाचा हा सरकारी नोकरीला आहे, 1 लाख रुपये महिना पगार आहे, घरदार, गाडी बंगला सर्व काही आहे. फक्त माझ्या भाच्याला आई वडील नाहीत. या सर्व गोष्टी जर तुमच्या मुलीला मान्य असतील तर तुम्ही सांगा. काका, मला माफ करा, मला हे लग्न नाही करायचं. अगं पोरी, तुझं काय डोकं फिरलंय? एवढं चांगलं स्थळ आलंय आणि तू काय नाही बोलतेस? बेटा, तू एवढं स्थळ हे नाकारतेस, याचं कारण आम्हाला समजेल का? काका, मला माफ करा. मी लग्न न करण्याचं कारण असं आहे, जर का मुलाला आई वडीलच नसतील तर मी सासरी गेल्यावर आई बाबा म्हणून हाक कोणाला मारू? आयुष्यात सून होण्याची संधी ही एकदाच असते आणि ती संधी मला गमवायची नाहीये. जशी मला माहेरी आई वडील आहेत, तशी मला सासरी सुद्धा आई वडील हवेत ना. बेटा, खरंच तुझे आई वडील किती भाग्यवान आहेत की तुझ्यासारखी मुलगी त्यांच्या पोटी आली. अगं तुला काय सांगू, माझ्या भाच्याच्या लग्नाची तर गेली 3 वर्ष मी माझ्या भाच्यासाठी मुलगी पाहतोय. प्रत्येक मुलीने नकार दिला. का? तर माझ्या भाच्याची आई आणि वडील व्यंग आहेत. मग माझ्या भाच्याचं लग्न होत नाही म्हणून त्याच्या आई वडिलांना मी माझ्या घरी कायमची नेऊन ठेवले. का? तर माझ्या भाच्याचं लग्न व्हावं आणि सुखाने संसार करावा. पण आज तू अशी पहिलीच मुलगी भेटलीस की मला सासू सासरे पाहिजेत म्हणून. खरंच तुझे कौतुक करायला माझे काही शब्द नाहीत, खरंच शब्द नाहीत. काका, असू दे त्यांचे आई वडील व्यंग, त्यांना त्यांच्या घरी आणा, मगच मी या लग्नाला तयार होईल. सासरी गेल्यावर मी त्यांची सेवा करीन, हेच माझे भाग्य. बेटा, धन्य आहेस तू आणि धन्य आहेत तुझे आई वडील ज्यांनी तुझ्यावर असे संस्कार केले. येतो आम्ही.